आज आपण गव्हाची खीर बघणार आहोत, ज्याला आपण लापशी म्हणतो किंवा कर्नाटक साईडला हुग्गी म्हटलं जातं। तर राम जन्माला किंवा हनुमान जयंतीला आवर्जून गव्हाची खीर ही घरोघरी केली जाते आणि अतिशय सुंदर असा गोड पदार्थ जो इतर सगळ्या गोड पदार्थांपेक्षा जरासा हटके म्हणजे वेगळा आहे। तर आज हा गोड पदार्थ म्हणजे गव्हाची खीर आपल्याला कशी करायची ते आपण आज बघणार आहोत। तर त्याच्यासाठीचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये प्रमुख पदार्थ म्हणजे गहू आहे। तर हा गहू कसा घ्यायचा आहे, तर हा सडलेला गहू आहे। हा आपल्याला बाजारामध्ये लापशी अशा नावाने हा उपलब्ध असतो। आता ह्याच्यामध्ये वेगळेपण काय असतं, तर जो गहू असतो त्याचं जे वरचं कोटिंग किंवा साल जे आहे ते काढलं जातं। ते कसं काढलं जातं, तर तो 1-2 तासासाठी भिजत घालायचा। भिजल्यानंतर तो पूर्ण त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि तो चांगल्या कॉटनच्या फडक्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आणि 1 तासभर तो छान सुकला वाळला की मग त्यानंतर तो सडायला घ्यायचा। एकतर खलबत्त्यात पूर्वी सडायचे, आता आपण मिक्सर आलाय तर मिक्सरला करून घेऊ शकतो। अगदी एकदा किंवा 2 वेळाच तो पल्स मोडला करून घ्यायचा, ज्यामुळे आपल्याला त्याचे बारीक तुकडे नाही करायचे, फक्त त्याचं कव्हर काढायचे। तर अशा पद्धतीनं 1-2 वेळाच तो फिरवून घ्यायचा, मग त्याचं कव्हर वेगळं होतं आणि मग त्यानंतर थोडासा तो सुकायला ठेवायचा पसरवून आणि मग सुकला की तो पाखडून घ्यायचा। पाखडल्यानंतर जे काही कोटिंग किंवा कव्हर आहे किंवा चोथा आहे तो सगळा वेगळा होतो आणि आपल्याला असे गहू मिळतात, सडलेले गहू। आता हे सहज बाजारामध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे मी तशाच पद्धतीचं जे पॉकेट आहे ते घेतलेलं आहे। तर तो 1.5 वाटी गहू मी घेतलेला आहे आता। तर याच्यासाठी गोडासाठी आपण गुळ वापरणार आहोत। तर गुळातलीच ही खीर फार सुंदर लागते, त्यामुळे गुळ घ्यायचा आहे। तर आता 1.5 वाटी गहू आहे आणि 1 वाटी गच्च भरून मी गुळ घेतलेला आहे। तर हा वरती जो डोंगर दिसतोय त्याचं कारण असं आहे की हा 1.5 वाटी गहू आहे, तर त्याला जो जास्तीचा गुळ लागणार आहे तो थोडासा मी घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही काही वापरू शकता, पण माझ्या मताप्रमाणे सुकं खोबऱ्याची चव याला फार सुंदर येते। तर सुकं खोबरं आपण जेव्हा वापरतो तर त्याची टेस्ट, त्याचा सुगंध ते जेव्हा आपण भाजून घेतो त्यानंतर ते अधिक छान लागतं। तर असं सुकं खोबरं आपल्याला 1 सपाट वाटी, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे तेवढं घेतलेलं आहे। त्याच पद्धतीनं साधारण 2.5 चमचे खसखस घेतलेली आहे। ही देखील जास्त का घ्यायची, तर ह्याला चव खसखसीची सुंदर येते। ही जर कमी टाकली तर म्हणावी तशी चव आपल्या खिरीला येणार नाही। तर साधारण 2.5 चमचे ही खसखस घेतलेली आहे। इथे या बाजूला सुंठ आहे, ती 1 चमचाभर सुंठ आहे, 1 सपाट चमचा जायफळ आहे, पाव चमचा वेलची आहे। याला जायफळ आणि सुंठ याची चव या खिरीला छान येते, त्यामुळे जायफळ आणि सुंठ जास्त घेतले, त्या मानाने वेलचीचं प्रमाण कमी घेतलंय। आता इथे सुका मेवा घेतलेला आहे। सुका मेवा तुमच्यावर आहे घ्यायचं किंवा नाही। सर्रासपणे आपण सगळ्या खीरमध्ये सुका मेवा टाकतो, पण गव्हाच्या खीरीमध्ये अगदी खरं तर ही अतिशय साध्या पद्धतीने केली जाते। ह्याच्यामध्ये खोबरं आणि खसखसीला जास्त महत्त्व असल्यामुळे सुका मेवा टाकायलाच पाहिजे असं मुळीच नाहीये। तुमच्या आवडीवर आहे, टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू। आज मी मात्र घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेले, साधारण 4 ते 5 बदाम आहेत, 5 काजू आहेत आणि 4 ते 5 पिस्ता आहे। हे मी भिजत ठेवले आणि आता हे छान चिरून घेणार आहे। आता आपल्याला कृतीकडे वळायचंय, त्याआधी आपण काय करूया, पहिल्या प्रोसिजरला आपल्याला जे गहू आहेत हे धुवून घ्यायचे आहेत आणि हे देखील कुकरमध्ये साजूक तुपावरती 1-2 ते 3 मिनिटं परतून आपल्याला ते कुकरला लावून घ्यायचे आहेत। तर आपण आता कृतीकडे वळूया। आता मी जे गहू आहेत ते 2दा तरी धुवून घेतलेले आहेत आणि कुकरला मी साधारण 3 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे। आता आपल्याला हे जे गहू आहेत हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय त्याला। तर आपण हे परतून घेऊया। याने काय होतं, चवही छान येते। आपण जेव्हा ते उकडायला लावू ना त्यावेळेला ह्याला चव छान येते, म्हणून आपण हे साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊया। आणि आता जे गहू आहेत ते मी परतून घेतलेलं आहे
आणि आता मी ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर म्हणजे अगदी पाव चमचा मीठ टाकते आहे. कुठलाही गोड पदार्थ असेल ना तर त्यात अगदी पाव चमचा जरी मीठ टाकलं तर त्याची सुंदर चव येते. शिजतानाच मीठ टाकलं की ते शिजल्यानंतर त्याला चव छान येते. आता साधारण 3.5 वाट्या मी पाणी याच्यामध्ये टाकते आहे. तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून हे हलवून कुकरचं झाकण लावून घेऊया आणि साधारण याला 4 तरी शिट्ट्या आपण घेऊयात. तर 4 शिट्ट्या आपण करून घेऊया. कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे आणि 4 शिट्ट्या करून घेऊया. आपण हे जे सुकं खोबरं आहे हे भाजून घेऊया. मध्यम आचेवरती छान गुलाबी करायचंय आणि इतकंही गुलाबी नाही करायचंय की ते वाटण्यासारखं, तर साधारण गुलाबी करून घ्यायचं आपल्याला. आपण जे सुकं खोबरं भाजणार आहोत ते गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी अजिबात करायची नाहीये. मध्यम फ्लेम वरती अगदी थोडं गुलाबी झालं की आपल्याला ते थांबवायचं आहे. हे काळं अजिबात होता कामा नये. आता आपण खसखसही यातच टाकून घेऊया आणि ही देखील 1-2 ते 3 मिनिटांसाठी छान भाजून घेऊया. आणि अगदी गुलाबी शेड थोडीशी झाली की आपण लगेचच गॅस आता घालवून टाकणार आहोत. आणि हे मिक्सरला अगदी वाटण्यासारखं बारीक नाही करायचंय, 1दा ते 2दा भरडून घ्यायचं आहे. आपण हे मिक्सरला थोडं थंड झाल्यावरती भरडून घेणार आहोत. आता हे बघा, ही शेड जी आहे ही बरोबर आहे, छान गुलाबी आहे आणि फार गुलाबी नाहीये, काळपटपणा नाहीये. आता खसखसही यात छान शेकली गेली. गॅस आपण घालवून टाकूया आणि थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरला लावून घेऊया. मी आत्ताच ही खोबरं आणि खसखस ह्याची जी भरड आहे ती करून घेतली. तर ती पाहू शकता तुम्ही. ही खूप बारीक नाही केलेलं, अगदी 1दा ते 2दाच फिरवले आणि लगेचच मिक्सर मी बंद केलेला आहे. आणि इथे बदाम काजू हे सगळं बारीक करून चिरून घेतलं. हे पण खूप बारीक नाही केलेलं, मध्यम ठेवलेलं आहे, ज्याच्यामुळे खिरीमध्ये दाताखाली आले तर ते छान वाटतात. आता आपली ही तयारी करून झालेली आहे. आता गहू शिजले का आपण बघूया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. आपण बघू शकता की कुकरमध्ये हे जे शिजवून घेतलेले आहेत गहू, आता आपण हे सगळे याच्यामध्ये ओतून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं. त्यासाठी थोडं पाणी ह्यातच शिल्लक असेल तर ते गूळ विरघळायला बरं पडतं, म्हणून त्याच्यामध्ये आपण 4 वाट्या पाणी टाकूनच हा शिजवून घ्यायचा आहे. याच्यात थोडंसं पाणी शिल्लक आहे, या कारणाने आपला गूळ जो आहे तो आत्ताच आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हा गूळ आपण ह्याच्यामध्ये आत्ता टाकून घेऊया आणि एक साधारण गूळ व्यवस्थित विरघळणं गरजेचं आहे. तर एक 5 ते 10 मिनिटं आपण हा गूळ जो आहे तो विरघळण्यासाठी ठेवून घेऊया. त्याच्यानंतरच गूळ विरघळल्याच्या नंतरच आपल्याला पुढच्या कृतीकडे वळायचंय. आत्ता जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये पाणी कमी आहे तर ह्याच्यामध्ये आत्ता या स्टेजला आपण पाणी टाकून घेऊ शकतो. गरम पाणी करायचं आणि मगच टाकायचं. पाणी कमी वाटत नसेल तर काही गरज नाहीये, पण वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही पाणी टाकू शकता. मगाशी मी म्हटलं होतं की गूळ टाकल्यानंतर जर पाणी आपल्याला कमी वाटलं तर ते टाकायचं. तर मी याच्यामध्ये बरोबर 2 वाट्या पाणी गरम करून टाकून घेतलं. त्यामुळे गूळ अगदी छान विरघळलेला आहे आणि हे मिश्रणही छान शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे इतर जिन्नस आहे म्हणजे काय तर खोबरं आणि खसखसीची ही जी पूड आहे ती टाकून घ्यायची आहे. आपलं बदाम काजू जे आहेत ते देखील टाकून घ्यायचं आहे आत्ता. आणि ही सुंठ पावडर आणि जायफळ 1-2 मिनिटात हे ढवळून घेऊया आणि हे देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कारण की आता बऱ्यापैकी गहूही छान शिजलेला आहे, गूळही त्याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे. ही खीर ना जशी थंड होत जाते ना तशी ती आळत जाते, म्हणजे घट्ट होत जाते. त्यामुळे ह्याच्यात टाकताना शक्यतो सुरुवातीलाच थोडंसं पाणी टाकलं तर मग ती अति आळत नाही. कारण ह्याच्यानं हे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यात दूध टाकणारच असतो, पण हे अति घट्ट झालं तर ते एकदम घट्ट छान वाटत नाही. त्यामुळे ही थोडीशी पातळ राहावी या कारणाने आपण हे पाणी टाकून घेतलेलं होतं. आता हे छान मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण सुंठ, जायफळ आणि वेलची हे देखील टाकून घेऊया. हे शक्यतो खीर होत आल्यानंतर 1-2 मिनिटं शिल्लक असतात त्याच वेळेला हे टाकून घ्यायचं, जेणेकरून जायफळाचा जो सुगंध आहे, वास आहे तो तसा टिकून राहतो. आता हे 1-2 मिनिटं उकळू द्यायचं. हा सगळा मसाला छान मिक्स होणं गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी एक साधारण 2 ते 3 मिनिटं ह्याला छान उकळून द्यायचं आणि नंतर ह्याला गॅस घालवून टाकायचा आणि थंड होऊ द्यायचं. थंड मिश्रण झाल्यानंतरच आपल्याला ह्याला याच्यामध्ये आवश्यक तेवढं दूध घालून घ्यायचं आहे. दूध हे प्रत्येकाच्या आवडीवर आहे किती घालायचं ते,
तर आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं झालेलं आहे. आता आपण गॅस घालून टाकूया आणि थंड होऊ देऊया. आता ही जी खीर आहे ही थोडीशी थंड झालेली म्हणजे कोमट आहे. तर अशा वेळेला आपण ह्याच्यामध्ये आवश्यक तेवढं दूध घालून घ्यायचंय. तुमच्या आवडीवर किती दूध घालायचंय ते, तर तुम्ही त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये दूध घालून घ्या. मी तसं जरा भरपूरच घालते दूध, आणि मी खरं तर दूध घातल्यानंतर देखील 1-2 मिनिटांनी म्हणजे लगेचच नाही, आता हे दूध घालून झाल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटं गॅसवरती मी बारीक गॅसवरती ठेवून देते. त्यामुळे हे दूध फाटतही नाही, छान मिक्स होते, ती थोडी घट्टसरही होते. पहा, ही थंड झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. जर दूध टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की गोडवा कमी आहे, तर अशा स्टेजला देखील तुम्ही थोडासा गूळ टाकू शकता, अगदी 1-2 चमचे. तर मला 1-2 चमचे कमी वाटलं म्हणून मी एक साधारण 2 ते 3 चमचे गूळ टाकलेला आहे. आणि आता हे उकळतं देखील आहे, म्हणजे असं काही होत नाही की दूध फुटतंय, कारण की आपण कोमट करून घेतल्यानंतर दूध टाकलंय. त्यामुळे हे फुटण्याची तेव्हा शक्यता निघून जाते. आणि हे आता जर दूध टाकून 1-2 ते 3 मिनिटांसाठी उकळी येऊ दिली ना त्याला बारीक गॅसवर, तर ती जी खीर आहे ना ती खूप सुंदर मिळून येते. तर ती मिळून आल्यानंतरची जी चव आहे ना ती सुरेख येते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं न घाबरता कोमट झाल्यानंतर दूध टाकून नंतर ती 2 ते 3 मिनिटांसाठी, हे बघा उकळती आहे, तर अशी उकळून नंतर ती छान कोमट करून तुम्ही खाऊ शकता. ती अजिबात फुटत नाही, अगदी छान एकजीव होते. तर ती एकजीव छान आता होत आलेली आहे. आता आपण गॅस घालवून टाकूया.